जे पिवळा आणि केशरी कार्ड धारक आहेत यांचं उत्पन्नच 2.5 लाखापेक्षा कमी आहे. यांचं 1 लाखच उत्पन्न आहे म्हणून ते पिवळा आणि केशरी कार्ड धारक आहेत. त्याच्यामुळे ते तसेही या निकषांमध्ये स्क्रुटिनीच्या बसत नाही. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत. ज्या बहिणी या 4 निकषांमध्ये बसत आहेत त्याच बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही महिन्यांचे 3,000 रुपये आजच वाटप करा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. आज दिनांक 2 मार्च 2025. आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता, मार्च महिन्याचा 9वा हप्ता आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये आजच वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फक्त फेब्रुवारी महिन्याचा किंवा मार्च महिन्याचा हप्ता जमा केला जाणार नाही, तर बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते आजच वाटप केले जाणार आहेत. बघा, सकाळपासून काही लाडक्या बहिणींना मेसेज सुद्धा आलेले आहेत. म्हणजेच आज सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत हे पैसे वाटपच होणार आहेत. बघा, आज रविवार आहे तरी पण बँकांना सुट्ट्या दिलेल्या नाहीत. आज कसल्या परिस्थितीमध्ये सुद्धा बहिणींच्या खात्यामध्ये पैसे गेलेच पाहिजेत असा आदेश महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे. तर बघा, तुम्ही सुद्धा आता पाहिलेलं असेल की महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनी सर्व लाडक्या बहिणींना सूचना दिलेल्या आहेत की फक्त याच बहिणींच्या खात्यामध्ये आज दोन्ही हप्ते आणि गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा येणार आहेत. बघा, लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सूचना दिलेली आहे की ज्या बहिणी निकषांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे येणार आहेत. तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की याच्यामध्ये 4 निकष घालण्यात आलेले आहेत. जर तुम्ही या 4 निकषांमध्ये बसत असाल तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. बघा, सर्वात प्रथम हे 4 निकष कोणकोणते आहेत ते तर आपण बघणारच आहोत, परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील. बघा, जर तुम्ही या 4 निकषांमध्ये बसत असाल तरच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अन्यथा जर तुम्ही या 4 निकषांमध्ये बसत नसाल तर तुम्ही हा व्हिडिओ नाही पाहिला तरी पण चालू शकेल, कारण तुम्ही निकषांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाही. सरकारने स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणी आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील आहेत, ज्या लाडक्या बहिणी या 4 निकषांमध्ये बसत आहेत, म्हणजेच ज्या लाडक्या बहिणींकडे खरोखर पात्रता आहे त्या बहिणी खरोखर पद्धतीने या 4 निकषांमध्ये बसत आहेत, त्यांच्याच खात्यामध्ये पैसे हस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणी नकली बनावट कागदपत्रे देऊन पात्र ठरलेल्या आहेत त्या बहिणींना थेट रिजेक्ट करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. त्यामुळे हे 4 निकष कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात. बघा, आदिती तटकरे मॅडम काही मिनिटांपूर्वी म्हटलेले आहेत की ज्या बहिणींकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल त्या बहिणीचे उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी असते. म्हणजेच या 2 रेशनधारक बहिणींना आज 100% पैसे येणार आहेत. जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला पैसे येणार आहेत, परंतु ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहे तर त्या बहिणींना अपात्र केलेला आहे, त्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत. बघा, स्पष्टपणे आदित्य तटकरे मॅडमनी सांगितलेलं आहे की ज्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे त्या बहिणींचे उत्पन्न 1 लाख रुपयांच्या आतमध्ये आहे. म्हणजेच लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरण्यासाठी बहिणींची उत्पन्नाची मर्यादा 2.5 लाखांची होती, परंतु रेशनधारकांचे उत्पन्न त्यापेक्षा सुद्धा कमीच आहे. त्यामुळे रेशनधारक बहिणींना आज प्राधान्य देण्यात आलेलं आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच 100% पैसे जमा केले जाणार आहेत. परंतु याच्यामध्ये एक नवीन नियम सुद्धा लागू झालेला आहे, तो नवीन नियम सुद्धा सांगणार आहे. परंतु लाडक्या बहिणींना होळी सणानिमित्त सरकारकडून सर्वात मोठं गिफ्ट मिळणार आहे ते सुद्धा तुम्हाला
सांगणार आहे। परंतु ज्या नागरिकांकडे, ज्या लाडक्या बहिणींकडे पांढरे रेशन कार्ड आहे त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे। बघा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। न्यूज चॅनल असतील, बातम्या चॅनल असतील, त्याच्यावरती सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की ज्या बहिणींकडे पिवळे रेशन कार्ड असेल आणि केसरी रेशन कार्ड असेल त्याच बहिणी या 4 निकषांमध्ये बसत आहे। पांढरे रेशनधारक असणाऱ्या लाडक्या बहिणींना थेट अपात्र करण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहे। त्यामुळे या 2 रेशन कार्ड पैकी कोणतं जरी रेशन कार्ड असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता, मार्च महिन्याचा 9वा हप्ता आणि 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा मिळणार आहे। तर बघा 4 निकषांपैकी पहिला निकष होता की बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असावे। त्यासोबतच दुसरा निकष आहे की बहिणींचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे। बघा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणींचे उत्पन्न 2,50,000 रुपयांपेक्षा कमी आहे त्याच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। बघा या ठिकाणी सांगितलेलं आहे तहसील कार्यालय औरंगाबाद म्हणजेच 1 वर्षांसाठी उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढायचं आहे। या ताईंचं उत्पन्न वर्षाला 45,000 रुपये आहे। बघा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की सर्व लाडक्या बहिणींनी उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे, अन्यथा तुम्हाला हे 2 हप्ते येतील परंतु पुढच्या हप्त्यासाठी तुम्हाला उत्पन्न दाखला लागणार आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा उत्पन्न दाखला काढायचा आहे। बघा काही मिनिटांपूर्वी महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी स्पष्टपणे सर्व लाडक्या बहिणींना सांगितलेले आहे की ज्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल त्यांना कोणताही धक्का लागणार नाही। त्या लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही। त्यांच्या खात्यामध्ये आज 2 मार्च रोजीच पैसे जमा होणार आहेत। परंतु ज्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल त्या लाडक्या बहिणींनी मोबाईलच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही। परंतु ज्या लाडक्या बहिणींनी अजून उत्पन्न दाखला काढलेला नसेल त्यांनी लवकरात लवकर उत्पन्न दाखला आपल्या गावामधील माही सेवा केंद्र किंवा सेतू सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन काढायचा आहे, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमा केला जाईल, मार्च महिन्याचा 9वा हप्ता जमा केला जाईल परंतु त्यापुढचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार नाही। त्यामुळे उत्पन्न दाखला तुम्ही काढायचा आहे। आदिती तटकरे मॅडमना समजणार आहे की खरोखर तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे का। सोबतच तिसरा निकष आहे की बहिणींकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे। बघा आदिती तटकरे मॅडमने काही मिनिटांपूर्वी स्पष्टपणे सांगितलेलं होतं ते तुम्हाला सुद्धा दाखवलेलं आहे, म्हणजे तुमच्या मनामध्ये कोणताही गैरसमज निर्माण झाला नाही पाहिजे। त्यामुळे तुम्हाला पुरावा सुद्धा दाखवलेला आहे। बघा आदिती तटकरे मॅडमने स्पष्ट सांगितलेलं आहे की 4च निकष आहेत, ज्या बहिणी या 4 निकषांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये आज दोन्ही हप्ते विस्तांतर केले जाणार आहेत। बघा 2 निकष सांगितलेले आहेत, तिसरा निकष सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे। बघा बहिणींच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नसायला पाहिजे। जर तुमच्याकडे 4 चाकी गाडी असेल तर तुमचा अर्ज अपात्र केला जाणार आहे, तुम्हाला आज पैसे येणार नाही। परंतु या 4 चाकी गाडींमध्ये सुद्धा काही अटी घालण्यात आलेल्या आहेत। बघा ज्या बहिणींकडे टॅक्सी असेल, ज्या बहिणींकडे रिक्षा असेल, ज्या बहिणींकडे ट्रॅक्टर असेल किंवा ज्या बहिणींकडे एखादी भाड्यासाठी घेतलेली गाडी असेल तर त्या बहिणींना पैसे येणार आहेत। परंतु ज्या लाडक्या बहिणींनी गाडी घेतलेली असेल आणि ती गाडी भाड्याने लावलेली नसेल तर त्या बहिणींना पैसे येणार नाही। बघा 4 चाकी विषयी सर्वात मोठी अट घालण्यात आलेली होते। ज्या बहिणींकडे 4 चाकी गाडी असेल त्यांचा अर्ज थेट अपात्र करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। बघा स्पष्टपणे आदित्य तटकरे मॅडमने सांगितलेलं आहे की ज्या बहिणींच्या घरामध्ये 4 चाकी गाडी असेल आणि त्या गाडीची नोंदणी केलेली नसेल तर त्या बहिणींना पैसे येणार नाहीत। बघा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की तुमच्या घरामध्ये 4 चाकी गाडी असावी परंतु त्या गाडीची नोंद केलेली असावी। जर तुम्ही नोंद केलेली नसेल तर तुम्ही मोबाईलच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। तुम्हाला पैसे येणार नाहीत। आणि सोबतच शेवटचा निकष आहे की लाडक्या बहिणींकडे 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन नसायला पाहिजे। याच्यामध्ये जिरायत जमीन असेल, बागायत जमीन असेल, सुपीक जमीन असेल किंवा नापीक जमीन असेल, म्हणजेच तुमच्याकडे शेती असेल तर चालणार आहे परंतु ती शेत जमीन 5 एकरपेक्षा जास्त नसावी तर तुम्हाला पैसे येणार आहेत। बघा आदिती तटकरे मॅडम काय म्हटलेले आहेत की ज्या बहिणींची शेती 5 एकरपेक्षा जास्त असेल त्यांना पैसे येणार नाहीत, परंतु ज्यांच्याकडे शेती असेल आणि ती शेती
5 एकरांपेक्षा कमी असेल, याच्यामध्ये 2 एकर असेल, 3 एकर असेल किंवा 4 एकर असेल तरी पण चालणार आहे, परंतु 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे. म्हणजेच ज्या बहिणींकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसेल त्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. बघा, स्पष्टपणे 4 निकष घालण्यात आलेले होते, तर ते 4 निकष आपण बघितलेले आहेत. ज्या बहिणी या 4 निकषांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये दोन्ही महिन्यांचे पैसे येणार आहेत, अन्यथा पैसे येणार नाहीत. जर तुम्ही या 4 निकषांमध्ये बसत नसाल, बघा 4 निकष सांगितले, त्याच्यामध्ये पहिला निकष होता की बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असावे. दुसरा निकष होता की बहिणींचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे. तिसरा निकष होता की बहिणींकडे 4 चाकी गाडी असू नये. आणि चौथा निकष होता की बहिणींकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे. जर तुम्ही या निकषांमध्ये बसला असाल तर तुमच्यासाठी आजचा दिवस आनंदाचा दिवस ठरणार आहे. परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. ज्या बहिणींचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल त्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी सर्व पैसे हस्तांतर करणे शक्य होणार नाही. त्यामुळे आज 20 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे. उद्या 8 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 8 जिल्ह्यांमध्ये सर्व पैसे जमाच केले जाणार आहेत. त्यामुळे हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात. बघा, सर्वात प्रथम परभणी जिल्हा आहे, दुसरा जिल्हा जालना, तिसरा जिल्हा बीड, चौथा जिल्हा लातूर जिल्हा आहे आणि 5वा जिल्हा नांदेड आहे. ज्या बहिणींचा जिल्हा या 5 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे. सोबतच 6वा जिल्हा नंदुरबार, 7वा जिल्हा धुळे, 8वा जिल्हा जळगाव, 9वा जिल्हा नाशिक आणि 10वा जिल्हा नगर आहे. म्हणजेच या साईडच्या या 5 जिल्ह्यांना सुद्धा आज प्राधान्य देण्यात आलेलं आहे. सोबतच पुणे जिल्हा आहे, मुंबई शहर आहे, मुंबई उपनगर आहे, रायगड आहे आणि रत्नागिरी आहे. या साईडच्या 5 जिल्ह्यांमध्ये पैसे येतील. म्हणजेच टोटल मिळून हे 15 जिल्हे झाले. उर्वरित 5 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो. यामध्ये नागपूर आहे, चंद्रपूर आहे, वर्धा आहे, यवतमाळ आहे आणि अमरावती आहे. म्हणजेच टोटल मिळून महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे. ते 20 जिल्हे सुद्धा सांगितलेलं आहे. ज्या बहिणी 4 निकषांमध्ये बसत असेल आणि त्यांचा जिल्हा या 20 जिल्ह्यांमध्ये असेल त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे. परंतु आज 3 बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे. ज्या बहिणींचं खातं या 3 बँकेमध्ये असेल त्यांच्या खात्यामध्ये सर्वात प्रथम पैसे येणार आहे. त्याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, दुसरी बँक आहे ती म्हणजे पोस्ट बँक आणि तिसरी बँक म्हणजे ग्रामीण बँक. बघा, ज्या बहिणींचं खातं या 3 बँकेमध्ये असेल त्यांच्यासाठी आनंदाचा दिवस ठरणार आहे, कारण त्यांच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहेत. बघा, लाडक्या बहिणींनो, काळजी करू नका. थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे की 14 मार्च रोजी होळी सणानिमित्त प्रत्येक लाडक्या बहिणीला एक पैठणी साडी वितरण केली जाणार आहे. परंतु या साड्यांविषयी अजून काही माहिती आलेली नाही. जर येत्या 2 दिवसांमध्ये अपडेट आली तर ते अपडेट तुमच्यापर्यंत 100% पोहोचवणार आहोत. परंतु व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्कीच शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.